आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण पाहणार आहोत चंपाकळी। आता दिवाळी लवकरच येतेय, त्याच्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो। चला तर आज आपण बनवणार आहोत चंपाकळी। चला तर मग पाहूया याची रेसिपी कशी करायची ते। चंपाकळी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, नंतर 1 चमचा एवढा ओवा घेतलेला आहे, नंतर अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा मी इथे तेल घेतलेला आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपही घेऊ शकतात। नंतर मी इथे थोडा चिमूटभर लाल कलर घेतलेला आहे। आपण याच्यात तो कलर ऍड करणार आहोत। हे कलर तुम्ही स्किपही करू शकतात। चला तर पाहूया याची प्रोसेस कशी करायची ते। मी इथे एक भांड घेतलंय, त्याच्यात आपण 1 वाटी जो आपण मैदा घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे। नंतर आपण त्याच्यामध्ये ओवा टाकून घेणार आहे, नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे, कालवून घ्यायचं आहे हे छान। त्यानंतर आपण जे तेल घेतलं होतं ते तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग ऍड करायचं आपण पिठात। आता मी तेल गरम करून घेतलंय आणि ते मी आता याच्यात ऍड करून घेते। आता हे छान हलवून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता असं गोळा व्हायला पाहिजे आणि मग नंतर ज्यात गोळा बनेल एवढं पाणी टाकून आपण आता याला मळून घेणार आहोत। त्याआधी आपण जो कलर तयार करून घेतलेला आहे तो याच्यात ऍड करून घ्यायचा आहे। हा तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला नको असेल तर। आणि त्यानंतर आता आपण पाणी टाकून हे छान मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे छान गोळा मळून घेतलेला आहे थोडं पाणी टाकून। आता हे आपण असंच ठेवायचं आहे 1 तास। चला तर पाहूया 1 तासानंतर पुढे प्रोसेस काय करायची। 1 तास झालेला आहे। आता आपण 1 तासानंतर हे पीठ उघडून पाहूया। अगदी सॉफ्ट झालेलं आहे हे पीठ आपलं। पुन्हा आपण त्याला थोडंसं चोळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान सॉफ्ट झालंय हे पीठ। आता आपण याला लाटून घेऊया। इथे मी लाटी करून घेतलेली आहे। आता आपण याला लाटून घ्यायची आहे एकदम बारीक पातळ अशी। ह्या चंपाकळी त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करायची आहे ही रेसिपी या दिवाळीत आणि करायलाही अगदी सोपी आहे ही रेसिपी। आता हे आपलं लाटून झालेलं आहे। आता याच्यात काय करायचं, आपण याला अशा उभ्या रेषा मारून घ्यायच्या आपण। तुम्ही ह्या चंपाकळी गोड किंवा तिखटही करू शकतात, तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही बनवू शकतात। आता असे काप केल्यानंतर आपण याला द्यायचं शेवटपर्यंत।
आता ही आपली पाकळी रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. सर्व कळ्या किती छान मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. अशाच प्रकारे सर्व तयार करून घ्यायचे आहे. आता मी इथे कढई ठेवून घेतली आहे. कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपण अगदी लोही नाही आणि अगदी जास्तही नाही, मीडियम आचेवर आपण आपल्या ज्या कळ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहे. आता आपण आपली चाफे कळी याच्यात टाकायची आहे तळण्यासाठी आणि मीडियम आचेवर आपण ते तळून घ्यायची आहे. आपल्याला तुम्ही पाहू शकता आपल्या कळ्या किती छान मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. अगदी खुसखुशीत अशा होतात ह्या. आणि खायलाही खूप छान लागतं. नंतर तळून झाले की त्याच्यावर आपण थोडी थोडी पिठी साखर अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. अशाच प्रकारे सर्व चंपाकळ्या तळून आपण त्याच्यावर पिठी साखर टाकून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपल्या चंपाकळी रेडी झालेल्या आहेत. आता आपण त्यांना सर्व करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती क्रंची झालेले आहेत आणि अजिबात तेल राहत नाही याच्यात. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू ऑल.